नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की कबीर हा सर्वांना सांगतो की तुम्हाला ऐकायचेच तर मग ऐका. तर लगेच मधू म्हणते की अरे कबीर, का सांगत नाही तू? सर्वांचे जीव असे टांगणीला लागले ऐकण्यासाठी. तर कबीर म्हणतो की हो, आता तर सांगण्याची वेळ आलीच आहे. या अगोदरच मी तुम्हाला हे सत्य सांगायला हवं होतं, पण मी ते सांगितलं नाही. तर कबीर गुंजाकडे बघत असतो. गुंजा मात्र नाही म्हणत असते. त्यानंतर इकडे माया आणि सर्वेश्वर हे मृण्मयीला घेऊन हॉस्पिटलला आलेले असतात. तिच्या डोक्यातील फार रक्त वाया गेलेले असते. तर लगेच माया ही डॉक्टरांना आवाज देते, पण तेव्हा त्या नर्स धावत येतात आणि त्या मायाला म्हणत असतात की काही फॉर्मॅलिटीज ह्या पूर्ण कराव्या लागतात. तर लगेच माया तिच्यावर आणखीनच भडकते. माझ्या मुलीसाठी कुठल्याही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायचे नाही. तिचं डोक्यातून इतकं रक्त व्हायला जातं ते सुद्धा दिसत नाही. तिला अस्मितेचा अटॅक सुद्धा आला आणि तो सुद्धा तुम्हाला का दिसत नाही? इमर्जन्सी आहे हे सुद्धा समजत नाही का? तर सर्वेश्वर हे मायाला शांत राहण्यासाठी सांगतो. तेव्हा सर्वेश्वर डॉक्टर आणि त्या नर्सला म्हणतो की ज्या काही फॉर्मॅलिटीज असतील त्या मी पूर्ण करतो, पण अगोदर तुम्ही हिला ॲडमिट करा. तेव्हा ते डॉक्टर म्हणतात की अहो, ब्लड दिसत आहे आणि पोलिसांना कळवण्याशिवाय आम्ही त्यांना ॲडमिट नाही करू शकत. तेव्हा माया लगेच खूप चिडते, आपल्या बॅगमधून काही पैसे काढते आणि तुम्हाला हेच हवं आहे ना असे त्यांना बोलते. आणि तुम्ही कुणाशी बोलता हो? तुमचं हे हॉस्पिटल मी 3दा विकत घेऊन फेकून देऊ शकते. तर लगेच सर्वेश्वर म्हणतो की माया शांत हो. त्यावर सर्वेश्वर लगेच आपल्या मित्राला फोन करतो आणि लगेच फोन झाल्यानंतर ते जे काही डॉक्टर आणि नर्स असतात लगेच ते मृण्मयीला ॲडमिट करून घेतात आणि आपल्या साहेबांच्या घरचं पेशंट आहे असे समजून ही ट्रीटमेंट चालू करा. तेव्हा लगेच मृण्मयीवर ट्रीटमेंट चालू होते. त्यानंतर माया खूप रडत असते आणि आजीला म्हणत असते की सासूबाई, मी माझ्या मृण्मयीला अशा त्रासात नाही बघू शकत हो. तेव्हा आजी म्हणते की अगं माया, धीर धर थोडासा. माया म्हणते की इतक्या सुखसोयी असून सुद्धा मी मृण्मयीसाठी काहीच करू शकले नाही. तेव्हा आजी म्हणते की अगं, मेडिकल सायन्स खूप पुढे गेले आहे, त्यामुळे तू स्वतःला आवर आणि आपली मृण्मयी नक्की लवकर बरी होईल. तेव्हा डॉक्टर बाहेर येतात आणि माया सर्वेश्वर यांना विचारतात की मला पेशंटबद्दल थोडी काहीतरी माहिती हवी होती, कारण आमचे उपचार तर चालू आहेत, परंतु त्यांची पेशंटची जी काही अवस्था आहे ती खूप नाजूक आहे. डॉक्टर विचारतात की त्यांना हा अस्थमेचा अटॅक आलेला आहे, तो इतका मोठा अटॅक कसा आला, म्हणजे नेमकं असे काय घडले, असे अनेक प्रश्न ते विचारू लागतात. आणि त्यांचं हिमोग्लोबिन काही कमी आहे का? तेव्हा मात्र सर्वेश्वर माया खूपच घाबरतात. माया म्हणते की आतापर्यंत तिच्या टेस्ट नाही झाल्या, पण तुम्ही तुमचे उपचार चालू ठेवा. त्यावर लगेच माया ही सर्वेशला म्हणते की ती मृण्मयी नक्की कबीरला भेटण्यासाठी गेली होती आणि तेथून आल्यानंतरच मृण्मयीला हा त्रास सुरू झाला आणि हे सर्व त्या कबीरमुळेच घडले. तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की माया शांत हो आणि डॉक्टरांना त्यांचे उपचार चालू करण्यासाठी सांगतो. त्यावर लगेच सर्वेश्वर हा मधूला फोन करतो आणि मृण्मयीला खूप मोठा असा अस्मितेचा अटॅक आला आणि तिचं ब्लडसुद्धा खूप लॉस झालेलं आहे आणि ती अचानक चक्कर येऊन सुद्धा पडली. तर ते ऐकून मधूला तर खूपच धक्का बसतो आणि तिकडे कबीर जर असला तर त्याला हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर यायला सांग असे बोलून फोन कट करतो. तेव्हा मधू मात्र ही कबीरकडे बघत असते आणि सर्वजण विचारतात की काय झाले. गुंजा म्हणते की अगं आई, काय झाले सांग ना. मधू म्हणते की मृण्मयीला हॉस्पिटलमध्ये नेले आणि तिला ॲडमिट केले. तर सर्वांना ते ऐकून धक्का बसतो. तर लगेच भास्कर दादा विचारतात की कबीर, काय झाले, बोल तू, काय झाले, लवकर सांगतो की नाही. आणि त्यानंतर सर्वजण हॉस्पिटलला येतात. तर मधू म्हणते की दादा, काय झाले आपल्या मृण्मयीला? तेव्हा सर्वेश्वर सांगतो की अगं, काय झाले माहिती नाही, पण अचानक तिला अस्मितेचा तो अटॅक आला आणि लगेच हॉस्पिटलला घेऊन आलोत. ICUमध्ये सुद्धा ॲडमिट केले. तेव्हा भास्कर दादा म्हणतात की दादा, काळजी करू नका, आपली मृण्मयी लवकरच बरी होईल. कबीर तर डोक्यालाच हात लावून बसतो आणि त्याला धक्का खूप बसलेला असतो. सर्वेश्वर म्हणतो की अगं, अचानक चक्कर आली आणि ती खाली पडली, पण तिच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यातून खूप अशी जखम झाल्यामुळे रक्त येत होते, खूप रक्त व्हायला गेले. तर लगेच मधू म्हणते की दादा, असं अचानक तिला अटॅक कसा आला रे? तेव्हा लगेच माया उठते आणि रागाने म्हणते की सर्वेश्वर काय सांगणार. माया लगेच कबीर समोर येते आणि कबीरला म्हणते की मृण्मयी तुलाच भेटण्यासाठी आली होती, मग तू तिला असे काय बोललात म्हणून तिची अशी अवस्था झाली. कबीरला मात्र काही उत्तर देता येत नसते. दादा सुद्धा विचारतात की अहो, आम्ही सुद्धा केव्हाचं त्याला हेच विचारतो, पण तो काहीच सांगायसाठी तयार नाही. माया म्हणते की त्याला तोंडच नाही बोलण्यासाठी, तो काय उत्तर देणार.
तर मधू म्हणते की अगोदर आम्ही मृण्मयीला बघून येतो, म्हणून ते तिकडे जायला निघतात. तर माया म्हणते की नाही, जोपर्यंत कबीर त्यांच्यामध्ये काय झाले हे सांगत नाही तोपर्यंत मृण्मयीला भेटण्यासाठी कोणीही जायचे नाही. तर माया ही कबीर ओरडून विचारत असते की कबीर काय झाले तुमच्या दोघांमध्ये ते अगोदर सांग. तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की माया, अगं जरा तरी संयम ठेव, आपली मुलगी येथे हॉस्पिटलमध्ये आहे, त्याचं भान ठेव तू. तर माया ही सर्वेश्वरला शांत करते आणि कबीरला पुन्हा विचारते की डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की मृण्मयीला कुठल्या तरी गोष्टीचा शॉक बसला आणि मग तू सांग, तू असं काय बोलला तिला तर तिला इतका मोठा शॉक बसला. तेव्हा दादा सुद्धा म्हणतात की अरे कबीर, आता तरी सांग ना, का गप्प बसलास, घरी सुद्धा तू गप्प होतास. तेव्हा माया म्हणते की याचा अर्थ आपणच समजून घ्यायचा असतो आणि ती कबीरला म्हणते की दुसरी कोणी मुलगी तुझ्या आयुष्यात आली का कबीर. तेव्हा कबीरला आणखीनच धक्का बसतो. तेव्हा लगेच मधू म्हणते की वहिनी तुम्ही हे काय बोलतास. तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की माया, इतकं टोकाचं बोलण्याची काही एक गरज नाही, कबीरला आपण आज नाही ओळखत. त्यावर सर्वेश सुद्धा कबीरला विचारतो की कबीर काय झाले, तुमच्या दोघांमध्ये काही भांडण तंटात वगैरे झाले का. तर कबीर शांतच असतो. तर माया पुन्हा चिडते आणि मुगगिळ्यासारखा हा उभा आहे, नक्की याने मृण्मयी बरोबर काहीतरी नीचपणा केला असणार. माया जास्तच भडकते. तर आजी म्हणते की अगं, तुला हवा असणारा योग्य न्याय तुला मिळेल, पण त्याचीही योग्य वेळ नाही, तू जरा संयम ठेव आणि कबीरवर असा अचानक असा दबाव आणू नका. अगोदरच तो मृण्मयीच्या ह्या हास्याने पूर्णपणे हादरून गेला. त्याच्या चेहऱ्याकडे बघून का तुम्हाला त्याची परिस्थिती समजत नाही. तेव्हा आजी म्हणते की माया आणि सर्वेश्वर भावनाच्या इतक्या आहारी जाऊ नका आणि तोल जाईन इतकं असं वागू नका. म्हणून आजी ही अशोक दादांना सुद्धा हात जोडते आणि प्लीज तुम्ही कोणीही कबीरला काही प्रश्न विचारू नका. व्यवस्थित झाल्यानंतर आपण सर्व काही हे नंतर विषय काढू. आपल्या मृण्मयीवर काय संकट आले ते संकट एकदा निवारण तर होऊन द्या. तेव्हा माया ही सासूबाईवरच म्हणजे आजीवर भडकते आणि हा सर्व गोतावळा तुमचाच आहे. सर्वेश तुमचा मुलगा आणि ती तुमची मधुश्री मानलेली मुलगी, त्यांना जाब विचारायचे सोडून तुम्ही आपल्यालाच का शांत करता. सर्वेश्वर हा मायाला ओरडतो आणि कुणाशी बोलते तू, त्याची तर जरा भान ठेव. तेव्हा आजी म्हणते की अरे जाऊन दे सर्वेश्वर, ती एक आई आहे, तिची भावना मी समजू शकते. माया म्हणते की हे सर्वजण लोक आहेत ना, ते माझ्या संसाराला जळू आहेत आणि हा सुद्धा एक कबीर त्यातील एक. माझ्या मृण्मयीवर तो प्रेम करण्यासाठी नाही तर तिचं वैभव बघून तिच्यावर तो प्रेम करण्यासाठी लागला आणि माझ्या मृण्मयीपेक्षा जास्त श्रीमंत मुलगी तुझ्या नशिबात आली की काय, म्हणून तू माझ्या मृण्मयीबरोबर भांडण केले का. म्हणून माया ही कबीरवर आणखीनच भडकते. तर गुंजा मनात म्हणते की साहेबा, हे काय करून बसलेस तुम्ही आणि याने आणखीन खूप मोठं असं वादळ निर्माण होणार. तेव्हा गुंजा ही पुढे येते आणि मायाला म्हणते की काकी प्लीज समजून घ्या आत्ता. तेव्हा माया ही गुंजावर आणखीन ओरडते आणि माझ्या शँडेलच्या एका बाजूला सुद्धा तुझी राहण्याची लायकी नाही, म्हणून माझ्याशी नातं जोडण्याचा प्रयत्न करू नको. मधुश्री म्हणते की वहिनी, आहो त्या बिचारीचा काय दोष यात. माया म्हणते की ही बिचारी का, जेव्हापासून ही मृण्मयीच्या आयुष्यात आली तेव्हापासून तिच्या आयुष्याला ग्रहण लागले, तिचं रक्त सुद्धा नासकं आहे. तर सर्वेश्वर जोरात माया असे ओरडतो आणि स्वतःला आवर, मगाचपासून बघतो मी त्याच्यावर आरोप तू करत चालली आणि आत्ता हे जे काही वागतेस ना ते आईसारखं बिलकुल नाही. आत्ता या वेळेला मृण्मयीला बरे होणे खूप महत्त्वाचे आहे, म्हणून जरा काही स्वतःची लाज बाळग. तेव्हा माया म्हणते की लाज जर बाळवायची सांगायची असेल तर त्या मधुश्रीला सांग. भावाने निर्लज्जपणामुळे अंगणात झोपडी बांधून दिली तर त्याच्या तुकड्यावर तापटून ही संसार थाटायचा नसतो. तेव्हा मात्र मधू आणि अशोकदादा यांना तर खूप मोठा धक्का बसतो. सर्वेश्वर म्हणतो की माया स्वतःला आवर, अशोकदादांना चांगली नोकरी होती. तेव्हा लगेच माया म्हणत असते की नाही. माया म्हणते की तुझ्या बहिणीने कसलीही लाज न बाळगता आपल्या मुलाला माझ्या घरचा वारसदार बनवण्याची स्वप्न जी काही रंगवली होती, तेव्हा तुमचा संयम कुठे केला होता. तर सर्वेश्वर सनकनासी मायाच्या कानाखाली लावतो. त्यावर ती माया आणखीनच भडकते आणि जर माझ्या मृण्मयीला काही झाले तर ह्या सरपोतदार फॅमिलीला मी पोलिसात देईल, त्याशिवाय मी शांत बसणार नाही, अशी धमकी ती सर्वेश्वरला देते. सर्व ऐकून मधुश्रीला चक्कर येते आणि ती गुंजा बोलत खाली बेशुद्ध पडते. तेव्हा सर्वजण धावतात. अशोकदादा म्हणतात की डॉक्टरांना बोलवा, म्हणून सर्वजण आणखीनच घाबरतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये गुंजा ही गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करत असते, मृण्मयी ताईला लवकर कर, बरं कर आणि मी जे काही साहेबावर प्रेम केले ना त्याची मी तुला भान देते, पण ते मृण्मयी ताईला बरं कर. तेवढ्यात कबीर गुंजासाठी काहीतरी खायला घेऊन आलेला असतो.
आणि गुंजाला म्हणतो की हे खाऊन घे. तेव्हा गुंजा विचारते की तुम्ही काही खाल्ले का. तेव्हा कबीर म्हणतो की प्रेम म्हणून हे दिले नाही तर तू मृण्मयीला रक्त दिले ना म्हणून देतोस. तेव्हा गुंजा मात्र कबीरकडे बघत असते. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.